पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या दृष्टीने काही वाहतूक मार्ग बंद करण्यात आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिकमध्ये रोड शो झालेला आहे। जवळपास 2 किलोमीटरचा रोड शो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला आहे आणि यानंतर आता ते रामकुंडावर गेलेले आहेत। रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदामाईची आरती होणार आहे आणि त्यानंतर ते काळाराम मंदिराकडे प्रस्थान करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन हे नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येने जनसमुदाय तिथे उपस्थित आहे। नाशिक रोड शोच्या दरम्यान आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा चाहता वर्ग, नागरिक त्यांना पाहण्यासाठी या रोड शो दरम्यान तिथे उपस्थित होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे। हा नाशिक रोड शो संपन्न झालेला आहे आणि आता ते रामकुंडावर गेलेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। किरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आता संपन्न झालेला आहे, रामकुंडाकडे त्यांनी प्रस्थान केलेलं आहे, अधिकची माहिती। काही वेळापूर्वी खरं तर नाशिकमध्ये पंतप्रधानांचं आगमन झालं होतं, त्यानंतर त्यांनी रोड शो केला आणि रोड शो झाल्यानंतर ते आता रामकुंड परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की ते इथं जलपूजन करतायत। जलपूजन नंतर ते एक छोटीशी आरती करणार आहेत आणि त्यानंतर ते काळाराम मंदिराकडे जातील। काळाराम मंदिरामध्ये जाऊन ते प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत आणि मंदिरामध्ये काही विधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील अशा पद्धतीचं माहिती आहे। अर्धा तासच्या आसपास ते काळाराम मंदिरामध्ये राहतील आणि त्यानंतर नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये 27वा युवा महोत्सव खरं तर या कार्यक्रमाला ते जे दाखल होतील आणि त्यानंतर इथे या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि इथे आलेल्या हजारो लाखो लोकांना ते संबोधित करतील अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन आहे। पण आता ते रामकुंडावरती आहेत, रामकुंडावरती ते जलपूजन करतायत आणि जलपूजन नंतर ते एक छोटीशी आरती करणार असल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यानंतर ते काळाराम मंदिराकडे रवाना होतील। काळाराम मंदिरापासून ते 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाकडे जे आहे प्रस्थान करतील आणि इथे आल्यानंतर या कार्यक्रमाचं जे आहे ते उद्घाटन करणार असल्याचं आणि त्यानंतर इथे आलेल्या समुदायाला ते संबोधित करतील। जी किरण, प्रसार माध्यमांना तिथे जाण्यास बंदी घातलेली आहे असं समजलंय, या संदर्भात काय सांगा? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा रामकुंडावर येतील त्यावेळेस तिथे असलेल्या माध्यमांना सुद्धा मज्जाव करण्यात आलेला आहे आणि सिक्युरिटी कारण देऊन तिथे माध्यमांना हे बाजूला काढण्याचं जे आहे पोलिसांनी निर्णय घेतलेला होता आणि त्यानुसार त्यांनी तिथल्या माध्यमांना सुद्धा अलाउड केलेलं नाहीये। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी रामकुंडावरती दाखल झालेला आहे। तिथे जे कार्यक्रम आहेत ते मोदींच्या उपस्थितीत पार पडत आहेत आणि तिथून ते काळाराम मंदिरामध्ये जातील। काळाराम मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर 27व्या जे राष्ट्रीय युवा महोत्सवाला ते संबोधित करतील। जी जी, सुरक्षेच्या दृष्टीने आणखी कोणकोणत्या उपाययोजना तिथे करण्यात आलेल्या आहेत? पंतप्रधानांचा दौरा हा महत्वाचा मानला जातो। रोड शो आता काही वेळापूर्वी संपन्न झालेला आहे आणि या संपूर्ण काळादरम्यान मोठ्या प्रमाणात बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला होता। त्यानंतर आता रामकुंड परिसरामध्ये सुद्धा मोदी आलेला आहे, इथेही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये खरं तर यासाठी पुरेपूर अशा पद्धतीची खबरदारी जी आहे ते नाशिक पोलीस असतील किंवा केंद्रीय यंत्रणांनी घेतल्याचं आपल्याला मागच्या 2-3 दिवसापासून बघायला मिळतोय। आज सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे। काळाराम मंदिर परिसरात सुद्धा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि मोदी ज्या रस्त्यावरनं जाणार आहेत किंवा रिटर्न येणार आहेत या दोन्ही रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीचं नियोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे। काळाराम मंदिरामधून दर्शन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 27वा युवा राष्ट्रीय जो कार्यक्रम आहे त्या महोत्सवाच्या कार्यक्रमाला येतील। इथे आल्यानंतर या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि इथेही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे कारण नाशिकचं तपोवन मैदान हा मोठं मैदान आहे। मोदी मैदान म्हणून देखील हा मैदान ओळखलं जातो। जवळपास 16 एकर मध्ये हा मैदान आहे। 1 लाख ते 1.25 लाख लोकांची बसण्याची व्यवस्था या मैदानावरती करण्यात आलेली आहे। त्यामुळे संपूर्ण मैदानाला पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेपूर अशा पद्धतीची खबरदारी हे पोलिसांनी घेतलेली आहे। काही वेळानंतर मोदी तपोवन मैदानामध्ये दाखल होतील। इथे आल्यानंतर इथे असलेल्या जनसमुदायाला ते संबोधित करतील। किरण, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार असं समजतंय की रामकुंडावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रस्थान केलेलं आहे। साधारण किती वेळा ते काळाराम मंदिरापर्यंत पोहोचतील?
अगदी हे रामकुंड ते काळाराम मंदिर 5 ते 10 मिनिटाचा रस्ता आहे. काळाराम मंदिरामध्ये जातील. ते मंदिरामध्ये 25 ते 30 मिनिट ते तिथं थांबणार आहेत. अशा पद्धतीचं एक नियोजन आहे. तिथे गेल्यानंतर ते दर्शन घेतील. दर्शनानंतर काही पूजा विधी आहेत ते करतील आणि त्यानंतर काळाराम मंदिरापासून जो तपोवन मैदान आहे तो सुद्धा एक 10 मिनिटाचा रस्ता आहे. ते तपोवन मैदानामध्ये येतील आणि इथं आल्यानंतर 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन होईल आणि त्यानंतर आधी मुख्यमंत्री बोलतील आणि त्यानंतर पंतप्रधान बोलतील आणि इथे असलेल्या जनसमूहाला मोदी संबोधित करतील. त्यामुळे नेमकं मोदी आजच्या कार्यक्रमात काय बोलणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल. जी जी किरण, वाहतुकीच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठे बदल तिथे करण्यात आलेले आहेत. जवळपास बरेच मार्ग हे बंद करण्यात आलेले आहे. अशा वेळी काही पर्यायी व्यवस्था केलेली आहे का? किरण, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे किरण यांचा संपर्क तुटलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रामकुंडावरनं त्यांचं प्रस्थान झालेलं आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळात अगदी 5-10 मिनिटाच्या फरकाने काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करतील. त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये प्रभू रामाचं दर्शन घेऊन ते तपोवनकडे निघणार आहेत. तपोवनमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. भव्य असा कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आलेला आहे. देशभरातून हजारो तरुण तरुणी तिथे उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशा पद्धतीने संबोधित करणार हे देखील पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार आहेत याकडे देखील लक्ष लागून राहिलं आहे.